कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवतेज हे जे क्रीडा मंडळ आहे हे कुठलं? हे ठाणे कोपरी। आता आधी मला सांगा तुमच्या घरी कोण कोण आहे? सासू आहे, दीर आहे आणि मी। ओके, मग ते दहीहंडीच्या दिवशी काय करतात? ते काय नाही, घरीच असतात। ते घरी असतात? त्यांना नाही आवड आहे। हा, हे बरं आहे। हा, पण ते भेटले कुठे तुम्हाला? क्लासमध्ये। क्लासमध्ये? कुठल्या? नाही, जायचे 10वी ला होते तेव्हा। ते 10वी ला होते? ते बाहेरून बसलेले आणि मी स्कूल आतून बसलेला? होते। अच्छा, तुम्ही शाळेतून होता? हा, मग ओळख कुठे झाली? क्लासमध्येच झालेली। आधी फ्रेंड्स म्हणून होतो, नंतर हळूहळू एकदमच हे झालं ना, रिझल्ट लागला। बरं बरं, पण बरं झालं। म्हणजे लव्ह मॅरेज आहे तुमचं? लव्ह मॅरेज। तुमच्या बाबतीत? सासरी आम्ही दोघंच असतो, 2 मुलं आहेत। अच्छा, मुलगा मुलगी। तुमचं लग्न कसं झालं? अरेंज विथ लव। अरेंज विथ लव की लव विथ अरेंज? आमचं उलट झालं। उलट झालं? अरेंज त्याच्यानंतर लव झालं। बरं आहे ना। नमस्कार, आपलं कसं काय? जिम ट्रेनर। जिम मध्ये। कुठल्या जिम मध्ये? इथे कोपरीलाच। कोपरीलाच? जिम जॅम झालंय तुमचं? किती वर्ष झाली लग्नाला? आत्ताच 8 दिवसच झाले। 8च? अरे देवा, काय नवीन आहे एकदम। पण ते जातात की नाही दहीहंडीला वगैरे? नाही, तो टीव्ही वर बघत असतो। अरे वा, आणि तुम्ही जाता? हो, मी जाते। तुम्ही पहिल्यापासून जाता? हो, मी 2011 पासून ते। तुमचं कधी जमलं? माझ्या फ्रेंडचा फ्रेंड होता। फ्रेंडचा फ्रेंड कुठल्या थराला असायचा? ईडीला? नाही, फक्त असा स्कूल फ्रेंड होता, त्याच्यासोबत आलेला। तेव्हा त्यांनी विचारलं, तर म्हटलं आहे घरी, सांगितलं, मग घरच्यांनी करून दिलं। नमस्कार। माझ्या माहेरी वडील असतात, बहीण आणि भाऊ आहे। सासरी सासूबाई आणि माझे मिस्टर। कसं जमलं? अरेंज मॅरेज। 6 महिने झाले। त्यांना काय दहीहंडीची आवड वगैरे? त्यांना आवड नाही, पण ते मला खूप सपोर्ट करतात की तू जा, त्यांना असं आवड नाही। आम्ही 4 बहिणी, आई वडील असतात। वडील आता कोविडमध्ये एक्सपायर झाले। सासरी जॉईंट फॅमिली आहे, सासू सासरी सपोर्ट येत नव्हता, पण सपोर्ट येतो। हो का? आणि मिस्टर काय बँकेत कामाला आहेत, कॅशियर। आणि आपण काय करणार? सध्या घरीच हाऊस वाईफ आहे। मग ते येतात दहीहंडीला? नाही, असं नाही, पण सपोर्ट करतात। जा, कबड्डी पण खेळते ना मी, कबड्डी आणि दहीहंडी। तू जा, मी आपला बरा आहे घरी। नमस्ते। घरी भाऊ आणि बहीण असतात आणि सासरी मी, सासू सासरे, दीर आणि एक मुलगा आहे छोटा। तुमचं कसं काय? आमचं लव्ह मॅरेज आहे। 10 वर्ष झाली लग्नाला। आम्ही ॲक्च्युली कबड्डीमध्ये भेटलो। एका टुर्नामेंटला आम्ही गेलेलो सोबत। ते भिवंडीतून खेळत होते, मी ठाणे जिल्ह्यातून। मग असं आम्ही भेटलो। मग तेव्हा कुठे भेटला? आम्ही औरंगाबादला खेळायला गेलेलो। अरे वा, तिथे आमचं जमलं। चांगलं जमलं ना? टच लाईन वरच उचललं ना? छान। बघा, अशा तुम्ही जेव्हा गोविंदाला जाता तेव्हा तुम्ही कुठल्या थराला असता? मी सीडीला असते। तुम्ही? बेसला असते। बेस खाली? पहिल्यापासून खाली? वर नको? वरती एकदा गेलेली, मग खाली आले। काय झालं वरती गेला? नाही, बॅलन्स नाही झाला, त्याच्यामुळे खाली पडली, त्याच्यामुळे मग नाही जात वरती। तुम्ही? बेसलाच। बेस। मी पण पास करायलाच असते बाजूच्या, जे चौथा थर जातो ना आमचा, तिला मी पास करते। शिडी? म्हणजे ते पाठीवर घेऊन असं उभं राहतात? डेंजर आहे। तुम्ही? मी बेसलाच असते। बेस? मी टॉपला होती स्टार्टिंगला। म्हणजे जेव्हा चालू केलं तेव्हा आम्हीच होतो, टॉपला होती। त्यानंतर 2 वर्ष टॉपला होती, त्यानंतर 3 वर्षानंतर 4 वर्ष खाली होती। 3 एक्के घ्यायची। 3 एक्के? म्हणजे एक त्याच्यावर एक सपोर्ट पण। अच्छा, तुम्ही 3 एक्के तुमच्या खांद्यावर घ्यायचा? अरे बापरे, मग आता खाली असता? आता खाली साईडला सपोर्टला असते। सांभाळ असं करायला आमच्यासारखं, ए बाबा हळू रे असं। तुम्ही? मी पण शिडीला असते। मागचा जो वरचा एक्का जातो त्या शिडीला पहिल्यापासून होते, नंतर मध्ये गॅप झाला, पण आता बेसला खाली शिडीला। आता खाली शिडीला। जितका उत्साह तिथे असतो तितका घरात असतो का? हो सर, आम्ही सर प्रॅक्टिसला जाताना घरचं सगळं जेवण वगैरे करून त्याच्यानंतर आम्ही घरी जातो। मग घरचं सगळं काम आवरून परत सकाळी। तुमच्या घरी कोण कोण आहे म्हणाला? माझ्या घरी सासूबाई आणि माझे मिस्टर। ते काही सासूबाई करत नाहीत? नाही करतात सर। काय करतात? उलट मी प्रॅक्टिसला जाते तर त्याच मला सपोर्ट करतात। तुम्ही म्हणाला तुम्ही करून जाता, सासूबाई आराम करत असतात? नाही सर, घरी गेल्यावर पण घरचं करायला लागतं ना, त्या करतात। म्हणजे एकदम असं हे करून नाही चालत, स्वतः पण काहीतरी करायला पाहिजे ना। अच्छा, तुम्ही काय करता? मी बनवूनच येते। मिस्टर कोणाला? मिस्टरांना बनवता? जेवण वगैरे। अरे, मला वाटलं मिस्टरांना बनवूनच येते। अच्छा, जेवण वगैरे करून जाता? तुमच्या बाबतीत कसं काय? सगळं करूनच निघावं लागतं। सगळं म्हणजे? घरातलं स्वयंपाक, भांडी, कपडे सगळंच आवरून। मिस्टर काही मदत नाही का? करतात, खूप चांगले ते।
तेच करतात? नाही मदत करतात. काय काय मदत करतात? कपडे समजा धुतले तर ते वाळत वगैरे घालतात. काय सांगता? भांडी घासले की वाटून काम दिले. म्हणजे मला सांगा, कपडे धुतले की ते वाळत घालतात, पण असं कधी झालंय त्यांनी धुतले आणि तुम्ही वाळत घातले? नाही असं कधीच नाही. नाही, किचन मध्ये येतात मदत करायला? हो, किचन मध्ये असतात. कधी भाजी वगैरे फोडणी घालतात, सगळं मग तेच करतात, सांगा ना थोडक्यात. बिचारे आपले ते एवढे करतात आणि तुमच्याकडे काय हो 8 महिने 8 दिवस अरे अजून किचन पर्यंत पोहोचल्या नाहीत त्या. मग कसं काय असतं नवीन लग्न? चांगलं चाललंय आता तर सध्या तरी मीच करते, घरात कोणच नाही ना करणार. दोघेच आहात ना? दोघेच आहात आणि एक दीर आहे छोटा. दीर आहे, मग तुम्ही जेवण करता? सगळं मीच करते. आणि मिस्टर तुम्हाला काही मदत नाही करत? करतात म्हणजे 8 दिवस असं झाले छोट्या मोठ्या म्हटल्यानंतर हा? छोट्या मोठ्या गोष्टीला हात जावतात ते. सांगा, छोट्या कुठल्या आणि मोठ्या कुठल्या? म्हणजे कचरा काढणं, झाडू काढणं वगैरे, म्हणजे हे सगळ्या हे कोण गोष्टी करतं? मिस्टर करतात. लग्न झाल्यापासून? हा? लग्नानंतर झाडू आला हातात, हो ना? पण तुम्हाला त्रास होऊ नये याची काळजी घेत असतील ना? 8च दिवस झाले, 100%. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. तुमच्या 4. 8. असं करतात का 8 वर्षानंतर? नाही करतात. माझे मिस्टर मला खूप सपोर्ट करतात. काय करतात? कुठल्या शिडीला थांबतात? सीडीला नाही, ते स्वतः पण दहीहंडीला जातात ना. जातात? हो. अरे वा. माझा मुलगा पण जातो. आम्ही घरातली तिघही फॅमिली दहीहंडीला जातो. तुम्ही माझं तर मी घरात असते ना तर मी सगळं करते. काय करता? जेवण सकट सगळं, मुलाचं शिक्षण वगैरे, 10 वर्षाचा मुलगा आहे मला, सगळं स्कूलचं वगैरे सगळं आवरून संध्याकाळी सगळं सेट करून प्रॅक्टिस वगैरे सगळं चालू असतं. सपोर्ट संध्याकाळी 2 तास करतात, म्हणजे स्टडी वगैरे मुलाचं घेतात. आमच्याकडे पूर्ण जॉईंट फॅमिली आहे, तर काहीच टेन्शन नाही. मुलाला पण सासू सासरे वगैरे सगळे सांभाळतात. तुम्ही काहीच फक्त करत मला नाही, जेवण- टेन्शनच नाही. ऍक्च्युली मी आधी स्कूलमध्ये जॉबला जायचे, तर मग मला त्याला शाळेत पाठवून स्कूलचं करून मग नंतर घरी येऊन परत संध्याकाळी मॅचेस, दहीहंडीची प्रॅक्टिस असं चालायचं. मग मुलाची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. तुमच्यात भांडणं होतात की नाही? होतात दहीहंडी सुरू सगळीकडे झाल्यावर सर खूप कोणाकोणात होतात? ऍक्च्युली बेसला असल्यावर आमच्या दोघींची होतात. कोणा अशी खाली काय तू अशी करते असं? हा म्हणजे म्हणजे वरच्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही, तुम्ही भांडता? बेस जेव्हा strong असेल तेव्हा वरचे बरोबर चढतात ना. नाही मान्य मला, पण मला सांगा, तुम्ही बेसला, तुम्ही बेसला आणि तुम्ही तिघे त्यातल्या त्यात भांडता? नाही भांडतात. सर एक पण दहीहंडी असा गेम आहे ना की बेस जेव्हा स्ट्रॉंग असेल ना तेव्हा तो वरचा आपल्या जीवावर फक्त पाय सो बेस मध्ये जर थोडी मिस्टेक झाली ना तर आमची खरंच त्याच्यावर खूप भांडणं होतात. पण कोण करतं? पण तुमचं लक्षात राहिलेलं भांडण कुठलं? लास्ट इयरच दहीहंडीला एक्झिबिशन मॅच होता, त्याची तयारी सराव चालू होता आणि ती थोडीशी चुकली. कोण ती म्हणजे कोण? वृषाली जी असते बेसला, ही वृषाली. तुम्ही हा चुकल्या कशा काय? बेसला चुकणार का काय आहे? सर वरती वजन असतं ना, तर त्याचा पाय जोपर्यंत प्रॉपर आपल्या बसत खांद्यावर नाही नाहीये तर ती चुकली आहे. तिच्या समोरची मुलगी तिच्यामुळे खाली जाते. मी तिला बोलली तर ती बोलते नाही वरती बरोबर नाही राहिले, तर त्याच्यावरनं खरंच बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं होतं? वरची मुलगी होती ना माझ्यावरची, तिने पूर्ण पाय खाली घेतलेला, खांद्यावरनं माझा पूर्ण पाय खाली आलेला, तर मी तिला नाहीच बॅलन्स सांभाळ, मी ह्यांना सोडून मी तिला हात असा गेलेला पूर्ण, मग ती खाली आली. आणि सर तर बेस मधनं जेव्हा आपण एक हात सोडून जर दुसऱ्याला पकडायला जातो तर पूर्ण थर खाली येतात ना सर. मग तुमच्यामुळे थर खाली आला? माझ्यामुळे नाही, चौकीला जी पोरगी होती ना तिच्यामुळेच पूर्ण तर खाली आली. पण या म्हणतात तुमच्यामुळे आला. असं म्हणतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.